अक्षर बघूया कोण कोण कमेंट करते. मी कोणाकोणाला आवडतो. छान असं पिल्लांना चपातीची भाजी, मौसूत अशी चपाती आणि भाजी दिली होती टिफिनमध्ये. आज खूप दिवसानंतर भाजी मटकीची दिली होती त्यांना. बघूत आता किती फिनिश करतात ते. मला माहिती आहेत अर्धवटच खाऊन येणार आहेत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि सकाळ म्हणजे आता उठल्यापासून ब्लॉग स्टार्ट नाही केला मी, आत्ता केला आहे. म्हणजे पिल्लं स्कूलला गेली, हे गेले आणि त्यानंतर स्टार्ट केला. लाईट गेल्यानंतर खूप सारा पसारा झाला. माझी आंघोळ राहिली, बाकी सगळ्यांची झाली. मग म्हटलं चला अन्न आंघोळ करताच जी काही काम आहेत ती करून घेतली. सकाळी पिल्लांना दाखवते मी काय बनवलं होतं. आणि यांना भाजी चपाती करून दिल्यानंतर खूप सारा एवढा भांड्याचा पसारा पडला होता, तो सगळ्यात आधी क्लीन करून घेतला. एकीकडे पाणी तापत ठेवलं होतं, मला आंघोळ केली, पाणी तापत ठेवलेलं आहेच. मस्त पाऊस पडते. तर लाईट नाही तरी हा एवढा मोठा प्रकाश पडतोय माझ्या अंगावरती, तर तो बाहेर ऊन पडलंय. मस्त मला चहा ठेव केलाय. इकडे आमच्यासाठी मटकीची भाजी केली होती. इकडे पिल्लांसाठी सुकी पिवळी मटकी केली होती, ती थोडीच राहिली आहे. आणि ते चपात्या आहेत छान बनलेला. आता थोडक्यात म्हटलं तर स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर मस्त चहा चपाती मी खाणार आहे. बाहेर असं दृश्य आहे, मस्त ऊन पडले. तर खिडकीवर बघायला तर बाहेर साईडने माझा हात जात नाही, त्यामुळे पण तरी पण क्लीन करायचं खूप दिवसापासून डोक्यात आहे. हे जे डॉट दिसतात ना ते. आणि ही सगळी रात्रीची भांडी मांडून टाकल्यानंतरची सकाळची नाश्त्यापासून, चहापासून, पिल्लांच्या टिफिनपासून एक भांडं किचन वाट्यावर दिसले की लगेच इकडे टाकणं असं होतं माझं. आणि आता कचऱ्याचे डबे पण बाहेर टाकून दिलेले आहेत. थोडक्यात म्हटलं तरी आंघोळीच्या आधी बरीच कामे करून घेतली. आता मस्त निवांत तसा चहा पिते. आता प्रकाशमुळे चेहरा बघा माझा कसं घाम दिसतोय, कसं काय. गुरुवार आहे, हेअर वॉश करेल म्हटलं. रात्री तेल लावलं होतं, दिसत असेल तुम्हाला माझ्या केसांना. तुम्हाला सांगते, सुतेज हर्बलचं ऑइल आहे, जे आपल्या स्काल्प वाढवतं, हेअर ग्रोथ करतं. आणि मी तेच तेल लावते तर बऱ्याच दिवसापासून. मला तर फरक दिसतोय. आता बघू, अजून कंटिन्यू करते, तुमच्यासोबत शेअर करते की नक्की तुम्ही घ्या. कारण मी यूज केल्यापासून मला तर फरक जाणवतो केसांमध्ये. त्यांचा हेअर पेचा रोजमेरी वॉटर स्प्रे पण आहे, तो पण मी स्प्रे करत असते दिवसातून एकदा. खरंच रिझल्ट मला तरी आता 2 आठवडे झाले यूज करते, आता छान येतो आहे. तर मी अजून रिझल्ट छान आले तर तुमच्यासोबत शेअर करेन. तर मस्त तेल लावलं. आज गुरुवार होता, रात्रीचं लावलं की सकाळ धुतलं की जरा तेल केसामध्ये मुरतं. पण नेमकं गुरुवार आणि मी म्हटलं करता येईल सगळं काही आवरून, नाही का नेहमीप्रमाणे असं थोडंसं लेट आंघोळ. पण लाईट लवकरच गेली आज, 9 साडेनऊच्या दरम्यानच लाईट गेली. आणि मग मला हेअर वॉशच करता आला नाही, ते सांगायचं मेन कारण आहे. तर हेअर वॉश राहून गेला. आणि चला आता मस्त मी नॉर्मल आंघोळ केली आणि आता चहा चपाती नाश्त्याला खाते. शक्यतो मी स्किपच करते नाश्ता, काही असेल तर. किती भाजी चपाती बनवा किंवा काय, पण मला सकाळी उठल्या आंघोळ झाल्या काही जात नाही. इवन चहा म्हटलं तरी मी आंघोळीच्या 15-20 मिनटानंतर घेते. असं लगेच तर मला बिलकुल जात नाही. म्हणजे पिऊशीच वाटत नाही कुठलीच गोष्ट, किती फोर्स करा कोणी नाही जात. मी स्वतःहून 15-20 मिनटांनीच घेते. आता आंघोळ करून बराच वेळ झाला, तरी पण मी फ्रेश झाले, स्वतःला आवरलं, थोडंफार झाडून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर आता चहा ठेवला आहे. तो होईपर्यंत 5 ते 10 मिनटं कशी आरामात जातील. आता बघू आज काय काम आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. दिवस काय घालवते काय नाही, प्लॅनिंग बिलकुल अजिबात आत्ता थोडा दिवस झालं करत नाही आहे. जसं जाईल तसं ढकलत राहते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये सांगा ना मला, की ब्लॉग बघायला आवडतात का आणि कसे वाटतात. अजून मी काय दाखवू तुम्हाला, काय बघायचं आहे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये, किंवा काय बघायला आवडेल तसं सजेस्ट करा. मी त्यानुसार ब्लॉग शेअर काढत जाईल. बऱ्याच महिला आहेत त्यांना माझे ब्लॉग किचनचे रुटीन आवडतं आहे. काही लोकांना बाहेरचे फिरायचे आवडतात, काही लोकांना मी जे काय एन्जॉय करते ते बघायला आवडतं. प्रत्येकाचं वेगवेगळं मत असतं. तुम्ही जसं कमेंट कराल तसे मी नक्कीच ब्लॉग शेअर करत जाईल. आता पिल्लं स्कूलला गेल्यामुळे इतकी शांतता आहे, टी व्ही वगैरे सगळं बंद आहे. लाईट नाही म्हणून टी व्ही बंद आहे, पण टी व्ही बंद असलं की माझ्या मनाला खूप शांती भेटते. कारण तो आवाज आणि हे सगळ्या गोष्टी मला ना बाहेरचा खिडकीतला पण आवाज येत नाही. तर मग आता मनाला जरा शांतता वाटते जोपर्यंत पिल्लं जात नाही. आता चहा चपाती घेते, कालची एडिटिंग करते आणि पुन्हा भेटूया. कोणतरी आले, कुणाल होता, चावी विचारायला आला होता. तर चावी नाही आहे घरी, माझ्याकडे ठेवलेली त्यांची. तर आता तुम्हाला दाखवते. ऊन छान पडले पण कपडे काही सुकत नाहीत. लोणावळेकरांच्याकडे खूप पाऊस असतो, सो त्या पावसामध्ये प्रत्येक जणाला असतं काहींना बाहेर जागा वगैरे यूज करायला. पण मला गॅलरी नाही, बाहेर स्पेस नाही, सो माझं स्टँडवरतीच काम चालू असतं. आणि स्टँड रात्री जे फॅन खाली ठेवलं ना, रात्रभर मशीनचे कपडे सुकून जातात, त्यामुळे इतकं फार टेन्शन नसतं. इवन ब्लँकेट वगैरे धुतलं तरी ते एका रात्रीच सुकून जातात, अगदी कोरडे होतात मशीनला 2दा पिळल्यानंतर.
त्यामुळे टेन्शन नाही. रात्री ब्लँकेट धुतल्या तर मला ते वाळत घालायचे. ऊन छान पडले पण ऊन पाऊस चालू आहे त्यामुळे. आणि हवा पण सुंदर सुटली, दाखवते मी तुम्हाला. असं काहीतरी व्ह्यू दिसतोय आता मस्त. असंच पावसा ऊन थोडं पाऊस ऊन थोडं पाऊस असं लोकांना पण छान वाटेल. आणि असं तू पडत राहा असं तुम्हाला पण तसंच वाटतं का सांगा नक्की. एकदम धोधो येऊन लोकांचं नुकसान करू नको. आणि ये आत्ता गरज आहे शेतकरी बांधवांना, जेणेकरून त्यांची आऊंस थांबली आणि ते पाणीची खूप गरज आहे. आणि माझं कपड्याचं स्टँड जे की मला आता कपडे वाळत घालायचे आहेत. आता हे लोक नाश्ता करून गेले तर हे इकडे असंच ठेवलेलं आहे. तिथं ते छोटे एक ह्यांचे फ्रेंड आले होते, ते झोपले होते, सो ते ब्लँकेट वगैरे घडी मारायचे. चला मस्त चहा घेते. तुम्हाला आवडतं की नाही कमेंट करून सांगा. चहा चपाती मी खूप दिवसांनी आज खाते आणि खूप दिवसापासून म्हटलं तर मला खायची होती, पण काय व्हायचं उशीर होऊन जायचा बराच. मग असं वाटायचं ह्या टायमिंगला कुठं चहा चपाती खायचं असं. पण आज मूडच झालेलं आहे. आता फक्त 10 वाजलेत. मी पहिले चहा चपाती खाऊन घेते, मग बाकीची कामं शेअर करते तुमच्यासोबत. चला मस्त गरमागरम चहा आणि चपाती. आय विल ईट. भांड्यांची माझ्याकडे कमी नसते बरं का, भांड्यांची कमी नसते. एक प्लेट छोटी जरी दिसली तरी मी ती धुवायला टाकून त्याची सवयच लागली. तर मस्त चहा चपाती खाते. या 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 तुम्ही पण खायला या. कमेंट करून सांगा नक्की कोणाकोणाला चहा चपाती आवडते. चलो लेट्स स्टार्ट. चपाती अगदी मऊसूद झालेल्या आहेत आणि मला फार आवडतं तशा मऊ चपात्या. चला मी ब्रेकफास्ट करते, या करायला तुम्ही पण. आता ब्रेकफास्ट तर केलाच आहे आणि लाईट तर गेलेलीच आहे. तुम्हाला मी मगाशीच बोलले की लाईट गेली. आता या रिकाम्या वेळात म्हटलं काय करावं, तर माझ्या ट्रॉल्या मला 2-3 दिवस झालं होतं की दिसत होत्या की त्याच्यावर थोडेसे तेलकट डाग दिसतात आहेत थोडेसे. म्हणजे असे आपण रोजच्याच वापरातल्या माझ्या ट्रॉल्या आहेत आणि ह्या माझ्याकडून हात लाव. माझ्या हातपेक्षा पिल्लांच्या हात, हा डब्बा उचलतो डब्बा उचल 2-4 दिवसापासून मला झालं होतं मी त्यांना कधी क्लीन करते. तर आज वेळात वेळ काढून म्हटलं आज वेळ आहेच, लाईट पण नाही आहेत, बाकीची कामं झालेली आहेत, तर मग ह्या टोल्या क्लीन करून घ्यात. मस्त असं साबण घेतला आणि छान अशा घासून घेतल्या आणि त्यानंतर ओल्या कापडाने पुसून पुन्हा एकदा सुक्या कापडाने त्या पुसून घेतल्या. आणि असं म्हणजे किचनमध्ये थोडं तरी हे केलं ना, पुसलं वगैरे ना, तरी अगदी टॉल्या दिवसभर स्वच्छ वाटत होत्या मला. आणि त्याच्यानंतर सगळ्याच अशा डाग वगैरे निघले ना, अगदी नवीनसारख्या माझ्या टॉल्या वाटतात. जवळजवळ ह्या टॉल्यांना मला 10 वर्ष झालेले आहेत तशाच आहेत, काहीच त्यांना खराबी झालेले नाही आहेत. त्यावेळेस करून घेतानाच अगदी छान करून घेतल्या होत्या टॉल्या. आता किचन छान क्लीन झालेल्याच आहेत. लाईट नसल्यामुळे तुम्हाला एवढं काही प्रकाशित होत नाही. त्यानंतर माझा कॉर्नर असतो जो नेहमी कोणी माझे ब्लॉग बघत असतील तिथे ह्या बरण्या ठेवलेल्या असतात मी, ज्या की त्या आता मी धुवून काढते कारण त्यातलं बरंच सामानही संपलं होतं आणि त्याही तेलकट झाल्या होत्या. किचनमधल्या कुठल्याही वस्तू म्हणा तुम्ही वरच्यावर ज्या असतील ना, आपण रोजच्या फोडण्या वगैरे देतो आणि त्या तेलाचा सगळा काही हे असतो ना धूर, ते सगळं काही त्यामध्ये आपल्या प्रत्येक वस्तूंवर बसलेलाच असतो. आपल्याला जरी वाटत असेल की नाही, पण एक आठवड्याभरातून एकदा तरी ही क्लिनिंग झालीच पाहिजे, जेणेकरून ही सगळी काही स्वच्छता होऊन जाते. नंतर एकदम जोर पडत नाही. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते. अशा प्रकारे इतक्या छान सगळ्या धुवून घेतात. इतक्याच नव्हे तर त्याच्यासोबत छोट्या छोट्या पण होत्या. हे इकडचा कॉर्नर तोही पुसून घेतला आणि छान अशा उन्हामध्ये ऊन पडलं होतं, मस्त अशा सुकत घातलेल्या होत्या आणि म्हणजे पूर्ण कोरड्या होऊन द्याव्यात. त्यानंतर त्यामध्ये जे काही सामग्री आहे ती भरता येईल तोपर्यंत इकडे मस्त त्या दक्ष हर्षा आलाच होता, त्यांना जेव वगैरे घातलं. आणि त्यानंतर मस्त दक्षला ट्युशनवरून घेऊन येताना उद्या त्यांच्या स्कूलमध्ये पानांची ॲक्टिव्हिटी आहे जी करायची होती, की कुठलेही तुम्ही 8-10 पानं घेऊन या, त्यात तुम्हाला त्या क्रिएटिव्हिटी करायची होती, लिव्ज क्रिएटिव्हिटी. तर म्हटलं चला यांना तर काही पिल्लांना त्याबद्दल नाहीच आहे, मग मीच असे पानं कलरफुल पानं रेड किंवा व्हाईट अशी पानं शोधत त्यांचे आकार चेंज करत की त्याला क्रिएटिव्हिटी करता येईल. सो इथं त्या आमच्या शेजारच्या ताई आहेत, त्या आई आल्या होत्या. म्हटलं काय करतात वगैरे, मग आमच्या अशाच गप्पा चालू होत्या इकडे की शाळेमध्ये लागतात ते वगैरे, त्यामुळे मी घेते. तर त्या बोलल्या की हां का, तर असं छान गप्पा आमच्या चालू होत्या. आणि हर्षू इथे ब्लॉग शूट करते. मस्त पाऊस थांबला होता, हिरवगार वातावरण. त्यात मला हे भाऊ दिसले, काय करताय म्हटले, तर आम्ही मस्त त्यांना सांगितलं की पानं आम्ही तोडते, उद्या प्रोजेक्ट आहे स्कूलमध्ये. तर अशा गप्पा शप्पा करत आम्ही तिथे मस्त मी पानं तोडून घेतली. पिल्लांना या गोष्टींकडे लक्ष देता येत नाही जेवढं मला द्यावं लागतं. आणि आई म्हटलं तर सगळ्याच गोष्टींकडे, लहान मोठ्या छोट्या सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. इवन शाळेमधला इरेझरपासून तर त्यांच्या पूर्ण घरी येऊन पूर्ण ड्रेस चेंज करेपर्यंत सगळं बघावंच लागतं. तरी म्हणतात आई कुठे काय करते, असा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, तू काय करते. हे फक्त पिल्लांच्याच बाबतीतलं झालं. इवन इतर कामंही असतात, ते वेगळेच असतात. आता छान अशी पानं तोडून घेतलेत मी सगळी छान वेगवेगळे. जरी हिरवा कलर असला, फक्त त्यामध्ये मला हेच रेड भेटलं आणि हिरवा कलर असला तरी पानांचे आकार हे मात्र सगळे वेगवेगळे मी घेतलेत आणि आता त्याला दिलेत. आता बघू काय क्रिएटिव्हिटी करतो. तरी त्याला मी सांगणार होते घरी जाऊन की कशा पद्धतीने कर.
त्याला काही म्हणजे नव्हतं की मम्मा तू घेतीयस ना, म्हणजे मम्मा असेल की त्यांना असं वाटतं फुल कॉन्फिडन्स नाही की ही करते ना, आपल्याला टेन्शनच नाही. घराच्या अगदी जवळच होतं त्यामुळे तिथलं तिथं तोडले. मी गाडी चालवत होते, याला म्हटलं तू असं समज की स्वतः ट्युशनवरून एकटा चालत आले असं. चला तर हा कॉर्नर मस्त मी भरून घेतला. लाईट नव्हती त्यामुळे ते शूट झालं नाही. चहा पावडरचे आणि साखरेचे डबे बदलून घेतले. ज्या छोट्या बर्नरमध्ये मी ठेवत होते फार कंटाळवण झालं, कारण सारखंच काढावं लागत होतं. आता हे कसं आठवडा 2 आठवडा आराम किसात चहा पावडर चालेल. इकडे ही डाळ होती खाण्यातली, काजू बदाम भरून ठेवले आहेत, मस्त मला बडीशेप भाजून ठेवली तिथे. आणि इतकंसं ओके आहे इथं. म्हटलं चला एवढं जागा छान दिसतोय, चला आता इथं मस्त सेट झाले. घेतलं तर ते व्यवस्थित वाटलं पण पाहिजे, त्यासाठी म्हणजे घेतलं तर ते व्यवस्थित दिसायला पण पाहिजे असं घेतल्यासारखं, म्हणून ते मी घेतलं नाही आहेत मोठे मोठे कंटेनर. आणि ते मी घेणार आहे लवकरच. डोक्यात भरपूर सारे प्लॅन आहेत. लगेच कुठल्या गोष्टी होत नाही, हळूहळू टप्पा पार करायचा असतो आणि तो मी करायला हळूहळू. डोक्यात भरपूर प्लॅन आहेत ते. चला ट्युशनवरून घेऊन आले आता पिल्लूला. हे दुपारी शूट करायचं होतं, ते तुम्हाला दाखवणार होते, पण झालं काय, आज गुरुवार लाईट 2 वाजता आली. तोपर्यंत मोबाईल चालवला आणि सगळा स्विच ऑफ करून ठेवला. मग चार्जिंगला लावला आणि मग बाकीची कामे करून घेतली. आता डायरेक्ट दक्षला घ्यायला गेले, तेव्हाच बघितलं. स्कूलमध्ये पानं लागणार आहेत, ते आता तोडून आणलेत आम्ही. तर बघू. दूध तापत ठेवलंय छान असं. टीव्ही लागला यो हनी सिंगर बघा. आमचं पार्किंग बघा, शोरूम बघा, शोरूम गाईज, शोरूम. ये कौन सी गाड़ी है? थार है ना? जीप horse. This one blue one, G-Wagon, रायडर, एअरपीड, बुगाटी. आणि ही कुठली गाडी आहे? BMW. तर गाई संध्याकाळी 7 वाजता केलेलं उपीट गरमागरम. मला जे येतं ते करत बसते. आजचा मेनू, भूक लागली होती, पिल्लांनी साधूत घेतलं होतं पण मलाच खायची खूप क्रेविंग झाली. तर म्हटलं चला असं मस्त येल्लो थोडीशी सॅलड टाकली आणि मस्त गरमागरम उपीट बनवलेले. तर या खायला. मस्त गरमागरम उपीट बनवले गाईज, या खायला. आणि मला क्रेविंग झाली होती खूप खायची आणि म्हटलं चला आता बनवूयातच. आणि जे मनात आलं ते करते. तर आता पिल्लांना पण भरवते आणि मी पण खाते. चला उपीट खायला या. कुठल्याही टायमिंगला काय पण करायचं. हॅलो गाईस, आम्ही तुमच्यासोबत लय दिवसाने भेटलोय. आता मी दही बाप्पा खेळाय आणि टिक्का लावून लादी झालोय. आणि आता मम्मा जेवण बनवते आणि ना दादा टीव्ही बघतोय. आणि डॅडी ना कुठे रे? आले नाही अजून. सांग ना. आले नाही अजून. कुठे गेले? पहिले बाजारात आहे आणि आजी नाही अजून. आणि आता जेवण झालं येईन. आता ते जेवण झालं येईन ते. मग आम्ही खाणार. मग ना झोप. मग ना स्कूल. मग ना फोन. मग झोपणार. मग ना स्कूलला जाणार. कधी? संध्याकाळी स्कूलला जाणार? सकाळी जाणार का? झोप होती का तुझी? मग त्याच्यानंतर स्कूलवरून येणार. मग दादा येणार. मग ना टीव्ही बघतो आम्ही. टाइम लावलाय. टाइम कसं लावलं टाइम? सकाळी मी बघणार आणि मग तो बघणार, परत मी बघणार. नाही सकाळी उठून मी बघणार, म्हणजे सकाळी उठून मी बनणार, मग तो बघणार, मग परत मी बघणार, परत तो बघणार, परत मी बघणार. असा टाइम आहे. असा मग ना सरप्राईज करत जवाब आवडतात. तर बघता करोश, लाईक, शेअर, सबस्क्राईब. ते कोण ब्लॉग बनते कमेंट करा माझ्यासाठी. बोलवा आता कोण कमेंट करते. सर बघूया कोण कमेंट करते. मी कोणाला आवडतो. लेट्स गो. मस्त असं राईस बनवला आज. तर या जेवायला. आमच्या तिघांच्या 3 मस्त असा राईस बनवला आज. तिघांच्या 3 प्लेट आहेत. मी नाही जेवणार आहे, मला भूक नाही. मी मग अशी उपीट खाल्लंय. लागली भूक तर खाणार, नाही तर नाही. या जेवायला. काही सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. इकडे आमच्याकडे स्टुडंट आलेत. अभ्यास चालू आहे इकडं आणि मी अभ्यास घेते रोज. आता आणि आता क्लास लावलाय माझ्याकडे आईचा. आणि माझं बाळ पण शिकवतो त्यांना आई. आता पिल्लूचा अभ्यास घेते मी इकडं. 33 पर्यंत आले. घे पुढे चल पटकन. 3, 5, 35.
3 5 55 3 6 36 3 6 33 3 3 6 6 very good 3 7 37 3 7 37 3 7 37 3 8 38 3 8 38 डोळा बाई डावा तुमच्यामुळे मी अभ्यास सोडून आली म्हणून काहीच अभ्यासाला आई शिकायला आल्या पण इकडे गाणी चाललेत मोठ्याने तरी म्हणा 39 काय मला गाणंच आहे ना व्हेरी गुड आता 40 यू वांट टू राईट युअर न्यू टेबल 4141 हां 4141 येस 4141 बॅग भर असं ना 4 you want to write here 4 then 1 4 91 1 बोल what is this 41 second 4 2 42 4 2 42 चला एंड करते बाय बाय